ते लाडके पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून हर घर तिरंगा या अनुषंगाने श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून आणि डोंबिवलीमधील तमाम सामाजिक संस्था असतील, सामाजिक क्षेत्रातील सर्व नागरिक असतील, मंडळ असतील यांनी मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमामध्ये भाग घेतलेला आहे। मोठ्या प्रमाणात या डोंबिवली क्षेत्रातले शाळा असतील, कॉलेज असतील, इथल्याही विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, त्यांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतलेला आहे। कारण आपला हा देशाचा मान, स्वाभिमान, अभिमान आपला देशाचा आहे, आपला तिरंगा झेंडा आहे आणि तो मोठ्या प्रमाणात आपण साजरा चांगल्या प्रकारे केला पाहिजे। आणि डोंबिवलीकरांची ख्याती तुम्हाला माहिती आहे की आपण हा विश्वविक्रम करतोय। आपल्या या सर्व शाळेतील विद्यार्थी असेल, कॉलेजचे विद्यार्थी असेल, 15,000च्या आसपास आणि नागरिक 10 ते 15,000च्या आसपास असा मोठा जनसमुदाय आपल्याला या तिरंगा रॅलीमध्ये समाविष्ट होणार आहेत। राष्ट्रप्रेम आपला तिथे दाखवणार आहेत, कारण आपला तिरंग्याची शान आहे आणि या अनुषंगाने आपल्याला डोंबिवलीमध्ये विश्वविक्रम असं कुठेही तिरंगा रॅली झाली नाही अशा प्रकारे आपला विश्वविक्रम करायचा आहे। 2100 मीटर लांबीचा आणि 5 फूट रुंद असा हा तिरंगा झेंडा आणि 34,000च्या स्क्वेअर फुटाच्या वरती असलेला आपण झेंडा सर्व नागरिक आणि कॉलेजचे विद्यार्थी असतील, शाळेचे विद्यार्थी असतील, हे खांद्यावर घेऊन आपण सर्वजण रॅलीमध्ये समाविष्ट होणार आहेत आणि न भूतो न भविष्य असा हा कार्यक्रम होणार आहे। मोठ्या प्रमाणात याच्यात सर्व पक्षीय नेते, तुमचे मान्यवर, काही कलाकार असतील, मंत्री महोदय असतील आणि मान्यवर असतील, याच्या मोठ्या प्रमाणात ते कार्यक्रमाला येणार, त्यांच्या संपूर्ण माहिती आम्हाला आज येणार। जे कोण येणार त्याची माहिती तुम्हाला आम्ही नक्कीच देऊ, पण मोठ्या प्रमाणात याच्यात सर्वजण सहभागी होणार आहेत। नियोजन कशा पद्धतीने होणार आहे? तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणजे गरडा सायकल इथून सकाळी 7:30 वाजता चालू होणार आहे। गरडा सायकलवरून तिथनं मग आपण येणार टिळक, लोकमान्य टिळकांचे पुतळ्याचे येतो, तिथून आपण 4 रस्त्यावरून आपण एक टंडन रोडला टिपटॉप दुकान आहे, तिथून लेफ्ट टर्न मारून टंडन मार्गे आपण दत्तनगर चौकामध्ये जाणार आहोत आणि मोठ्या प्रमाणात याच्यात सर्व डोंबिवलीकर सहभागी होणार आहेत। कारण तुम्ही बघितलं असेल 135 ते 40च्या आसपास डोंबिवलीतल्या संस्थेनी भाग घेतलेले आहेत, त्याचबरोबर मंडळांनी भाग घेतले आहेत, त्याच्यात राखीव दल असेल, पोलीस असतील, या सर्व मान्यवरांनी याच्यात भाग घेणार आहेत। कारण सर्वांचे आम्हाला पत्र आलेले आहेत, कोणी फोनवर आम्हाला माहिती दिलेली आहे आणि अशा प्रकारे हा तिरंगा रॅलीचा मोठ्या प्रमाणात जयघोष होणार आहे आणि राष्ट्रप्रेम होणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।